वैद्यकीय संशोधन भाग 41 मराठी आत्मभाव वैद्य दिलीप गाडगीळ पुणे. तेव्हा कर्म आत्म्याबरोबर जात असतं आणि त्याच्यानुसार पुढचं दैव ठरत असतं पुढच्या जन्मातलं, आणि सुख किंवा दुःखोपभोग असे आपल्याला लाभत असतात. पण अगदी खऱ्या अर्थाने विचार करायचा झाला तर चैतन्य हे आत्म्याशिवाय नाही. आणि हे चैतन्य खरं म्हणजे वैश्विक चैतन्य आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असणारे चैतन्य असं आहे. तर वास्तविक ही दोन्ही एकच आहेत. जीवो ब्रह्मैव न अपरः. जीव म्हणजेच ब्रह्म आहे, दुसरं काही नाही असणार अशा स्वरूपाचं. योगाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम. तेव्हा द्रष्टा स्वतःच्या रूपामध्ये अवस्थित होतो, जाऊन स्थित होतो, म्हणजे तो ब्रह्मस्वरूप अशा स्वरूपाचा होऊन जातो. आयुर्वेदामध्ये याच प्रकारचं वर्णन आहे. पण जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आत्म्याच्या ठिकाणी मन स्थिर अशा स्वरूपाचं करता येऊ शकतं. आणि तसं जर झालं तर आत्मा आनंद स्वरूप आहे आणि म्हणून खऱ्या आनंदाची अनुभूती अशा स्वरूपाची येते. चरकाचार्यांनी आत्मस्थे मनसी स्थिरे सशरीरस्य योगज्ञास्तम योगम ऋषये विदु असं म्हटलं आहे की आत्म्याच्या ठिकाणी मन स्थिर अशा स्वरूपाचं झालं तर, आणि तो जिवंत आहे, जो सशरीरी अशा स्वरूपाचा तो आहे, तर त्याला योगी अशा स्वरूपाचं म्हणतात, त्याला योग अशा स्वरूपाचं म्हणतात. आणि योगो मोक्ष प्रवर्तक, हा योग हा मोक्षाकडे नेणारा आहे असंही चरकाचार्य पुढे सांगतात. तर या ठिकाणी योगे मोक्षाच्या सर्वासाम वेदनानाम अवर्तनम. योग आणि मोक्ष या दोहोंमध्ये कुठल्याही प्रकारच्या संवेदना अशा नसतात. मोक्ष निवृत्ती निःशेषा. या संपूर्ण संवेदनांपासून निवृत्ती मोक्षामध्ये होते. योगो मोक्ष प्रवर्तका, आणि योग हा मोक्षाकडे घेऊन जाणारा अशा स्वरूपाचा. हेच पतंजलींनी वेगळ्या प्रकाराने मांडलेलं आहे की सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित अशा प्रकारच्या संप्रज्ञात समाधीच्या 4 अवस्था वर्णन केल्या. तर सवितर्कामध्ये समोर काहीतरी कमी आलंबन अशा स्वरूपाचं ठेवलं, एखादी मूर्ती आहे, एखादं चित्र आहे, आणि त्याच्यावरती आम्ही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो आहे. एखादं चांगलं संगीत ऐकायला येतं आहे असणारं, उदबत्ती लावलेली आहे, मंद प्रकाश आहे, आणि तोंडाने काहीतरी जप अशा स्वरूपाचा चाललेला आहे. अशा स्थितीमध्ये ध्यान लागणं नावाची काहीतरी गोष्ट व्हायला लागते, आणि मन त्या आलंबनाशी एकरूप अशा स्वरूपाचं व्हायला लागतं, बाकी सगळ्या विषयांपासून निवृत्त अशा स्वरूपाचं होतं. याच्या पुढची जी अवस्था आहे त्यात समोर मूर्ती किंवा तस्वीर असण्याची गरज नाही. केवळ मनामध्ये विचार आला, सविचार अशा स्वरूपाचं, की तुम्हाला ध्यान लागायला लागतं असणार अशा स्वरूपाचं, आणि मन त्या ठिकाणी एकाग्र होतं. त्याच्या पुढची अवस्था सानंद समाधी अशा स्वरूपाची. तर मन आत्म्याच्या ठिकाणी स्थिर अशा स्वरूपाचं होतं, आणि मग आत्म्याच्या आनंदाच्या अनुभूती अशा स्वरूपाची येते. हा चरकाचार्यांच्या दृष्टीने योग सुरू झाला, आणि मग तिथून पुढे मोक्षाकडे वाटचाल होऊ शकते. पतंजलीने पुढची सांगत असताना सास्मित म्हणजे केवळ अस्मिता भाव, मी आहे एवढीच जाणीव पुढे राहते, आणि त्यातनं पुढे प्रकृतीचा लय आणि डायरेक्ट आत्म्याची अनुभूती, आत्मसाक्षात्कार अशा प्रकारच्या अवस्था पुढे असंप्रज्ञात समाधीच्या संदर्भात सांगितले. तर सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की आत्मज्ञानाचं परमोच्च बिंदू ब्रह्मप्राप्ती अशा स्वरूपाचे, मोक्षप्राप्ती अशा स्वरूपाचे ज्यांना प्रयत्न करायचे असतील त्यांनी त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करावेत.